डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्या प्रयत्नांना यश. खुशीवन अपार्टमेंटकडून पीडित कुटुंबाला आर्थिक 7,13,14,00,000चा विमा मिळवून दिला. दिनांक 26 ऑगस्ट रोजी मिरजेतील किल्ला भागात खुशीवन अपार्टमेंटचे बांधकाम चालू असताना एक गंभीर अपघात घडला. भिंत कोसळल्याने 6 बांधकाम कामगार जखमी झाले आणि एक कामगार जागीच मृत्युमुखी पडला. या अपघातात गंभीर जखमी झालेला आणखीन एक कामगार उपचारादरम्यान मरण पावला. या दुर्दैवी घटनेनंतर संघर्ष सफाई संघटित आणि असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी या प्रकरणी आवाज उठवला. त्यांनी सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदन देत दोषींवर कारवाई आणि पीडित कुटुंबांना मदतीची मागणी केली. डॉक्टर कांबळे यांच्या पाठपुराव्यानंतर खुशीवन अपार्टमेंटचे मालक कासिम मनेर आणि त्यांचे भागीदार पुढे आले. त्यांनी मृत कामगार भीमाप्पा मेकेकळी आणि केदारी निगरुळे यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 7 लाख रुपयांचे धनादेश सुपूर्द केले. हे धनादेश खुशीवन अपार्टमेंट आणि डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्या वतीने देण्यात आले. तसेच या दोन्ही कामगारांचे विमा उतरवण्यात आलेले असून त्यांच्या वयोमानानुसार प्रत्येकी 14 लाख रुपयांचा विमा लाभ मिळणार आहे, अशी माहिती डॉक्टर कांबळे यांनी दिली. या संपूर्ण लढ्याला यश मिळाल्यामुळे पीडित कुटुंबियांनी संघर्ष संघटनेचे आणि डॉक्टर कांबळे यांचे आभार मानले. 26 ऑगस्ट 2025 रोजी मिरजेतील किल्लाबाग येथील खुशीवन या अपार्टमेंटच्या प्रकल्पावर एक दुर्घटना घडली होती आणि त्या दुर्घटनेमध्ये भीमाप्पा मेकेकरी आणि केदारी निगनुरे या 2 बांधकाम कामगारांचा मृत्यू झालेला होता. तर या दोन्ही मयत कामगारांच्या कुटुंबाला आज खुशी डेव्हलपर्सच्या वतीनं नुकसान भरपाई म्हणून दोन्ही प्रत्येकी 7-7 लाख रुपयाचा चेक आज देण्यात आलेला आहे. तसेच त्यांच्या वयोमानानुसार जो त्यांनी विमा उतरवला होता असं खुशी डेव्हलपर्सच्या वतीनं मला सांगितलेलं आहे आणि त्या विम्याची रक्कम कमीत कमी 13 ते 14 लाख रुपये ही सुद्धा त्या प्रत्येकी दोन्ही कुटुंबाला मिळणार आहे. त्यामुळं एक समाधान वाटतं आहे की माणूस आपला घरचा करता धरता माणूस गेल्यानंतर ते कुटुंब उघड्यावर पडत असतं आणि ते कुटुंब उघड्यावर पडत असताना त्या कुटुंबाला सावरण्याचा प्रामाणिक प्रयत्न या खुशी डेव्हलपर्सच्या जे काही काशिम मनेर असतील किंवा महेश डुबल म्हणून असतील किंवा आणि त्यांचे पार्टनर असतील यांनी एक चांगली भावना ठेवून त्या कुटुंबातल्या सदस्यांना मैताच्या वारसांना वाऱ्यावर न सोडता त्यांच्या कुटुंबाच्या मुलांच्या भविष्याचा विचार करून आज दोन्ही कुटुंबाला मैताच्या दोन्ही कुटुंबाला 7-7 लाख रुपयाचा चेक दिलेला आहे. तसेच येणाऱ्या काही दिवसांमध्ये 13 ते 14 लाख रुपये दोन्ही कुटुंबाला प्रत्येकी ही विम्याची रक्कम मिळणार आहे. अशा पद्धतीनं त्यांना आर्थिक सहाय्य या खुशी डेव्हलपर्सच्या माध्यमातून आज झालेलं आहे. मी एवढंच सांगतो की सांगली जिल्ह्यातील कामगार आयुक्त असतील यांना एक विनंती करतो की कर्नाटकच्या भागातून मिरज शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कर्नाटकातले बांधकाम कामगार आपल्याकडे कामासाठी येतात. पण अशा एखादी दुर्घटना घडली तर त्या आपल्या इथल्या कन्स्ट्रक्शन डेव्हलपरनासुद्धा अडचणीचं होतं. त्यामुळं आपल्या बांधकाम कामगार विभागाच्या वतीनं आपणसुद्धा यांची तात्पुरत्या स्वरूपात काही बांधकाम कामगार म्हणून नोंद करता येईल का असा प्रयत्न करावा अशी मी सहाय्यक आयुक्त कामगार विभाग यांना विनंती करतो. आणि खुशी डेव्हलपर्सच्या जे काही प्रोप्रायटर काशिम मनेर असतील, जे काही डुबल असतील किंवा त्यांचे सहकारी असतील यांच्याविषयी माझी कुठलीही तक्रार राहिलेली नाही. माझ्या संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीनं मी आवाज उठवला होता, आंदोलनाचा इशारा दिला होता, पत्रव्यवहार केले होते. पण आज त्या कुटुंबाला जी नुकसान भरपाई खुशी डेव्हलपर्सच्या वतीनं देण्यात आलेली आहे त्यामुळं माझी आता यापुढच्या काळात यांच्याविषयी कसलीही तक्रार नाही. आणि दोन्ही कुटुंबाला तसेच जे काही अपघातामध्ये त्या दुर्घटनेत जखमी झालेले होते त्यांच्यासुद्धा उपचाराचा खर्च हे खुशी डेव्हलपर्सचे सर्व पार्टनर किंवा जे काही लोक आहेत ते करत आहेत. त्यामुळं कुठलीही तक्रार राहिलेली नाही असं मी जाहीर करतो. तर कामगार म्हणून ते सुटटीतनं इथं येत होते मिरजेमध्ये आणि त्यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांनी दवाखान्यामध्ये वगैरे उपचार केले. उपचार करूनसुद्धा त्यांचा मृत्यू झाला. त्याच्यासाठी त्यांनी 3 लाख रुपयाचा खर्च आला दवाखान्यामधला, ते दिले. त्यांनी भरपूर सहकार्य केलेत. त्याच्यानंतरनं परत त्यांनी आम्हाला खाजगी हॉस्पिटलमध्ये उचलायचं असेल तर ते पण त्यांनी मदत केलेत. परत त्यांनी दवाखान्याचा खर्च परत 7 लाख रुपयाचे चेक दिले. ते महेशदादा ह्यांनी पण आपल्याला सहकार्य केलेत. त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे.